प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी मागणी जी करत होतो पहिल्यापासून, जे आहे मागणी माझी, आरोपीला अटक करून शिक्षा द्या, त्याचा एक हा भाग आहे. त्याच्यामुळं बाकीचे अजून आरोपी आहेत ते लवकरात लवकर पकडा, आरोपी शोधा, सगळे CDR काढून जे कोणी ह्याच्यात दोषी आहेत ते सगळे मध्ये घ्या. आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहात आश्वस्त केलं होतं सगळ्यांना, समाजाला, महाराष्ट्राला आश्वासित केलं होतं की ह्याच्यातून कोणी सोडणार नाही, कोणी असू द्या, जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा देणार. त्यावर आम्ही म्हणजे त्या गोष्टी आमच्या लक्षात आहेत, त्यावर ही कारवाई चालू आहे. पुढील कारवाई पण लवकरात लवकर करावी. अजून बाकी सगळे ज्यावेळेस आरोपी येतील आणि कारवाईला सुरुवात होईल त्यावेळेस मग आपण प्रतिक्रिया देऊ त्याच्याबद्दल वेगळी. आता बोला. आरोपी वाल्मिकर यांनी असा दावा केला आहे की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत. ते कसं ठरवणार? ते न्यायदेवता ठरवल ना, ते यंत्रणा ठरवल ना. यंत्रणेच्या तपासातून ते निघेल ना की कोण आरोपी आहे, कोण म्हणजे आरोपी नाही. कराड यांच्या वक्तव्यामागे सरकारचा काही हात असू असं मला वाटतं. आता मी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा की हे सगळं निघणारच आहे ना. आता ज्यावेळेस ते मध्ये घेतले त्यांना ते सांगणारच आहेत ना. आणि यंत्रणा वधवल्याशिवाय कसं राहील? मी काही पण बोललो समजा आता तरी समजा जे खरं आहे ते सत्य आहे ना, ते सत्य समोर येईल. त्यासाठी थोडा वेळ जाईल, ते सत्य समोर येईल सगळ्यांच्या. वारंवार पोलीस प्रशासनाची भेट देखील घेतलेली आहे, CIDची भेट घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासावर तुम्ही समाधानी आहात? त्यांचे प्रामाणिक प्रयत्न होते हे काम करताना. आम्ही त्यांना जास्त डिस्टर्ब केलं नाही, पण मी काल CID ऑफिसला स्वतःहून गेलो होतो, त्यांना भेटलो सगळ्यांना. त्यांनी हेच आश्वासन दिलं आणि मी बाहेर तेच बोललो होतो की 1-2 दिवसामध्ये आरोपी आम्ही जेरबंद करू, असं ते काल बोलले होते. आणि आज आरोपी जेरबंद झालेला आहे. तर वेळोवेळी आम्ही त्यांना भेटतो, म्हणजे जे त्यांचं प्रामाणिक काम आहे त्याला आपण म्हणलं पाहिजे की तुमचं योग्य काम आहे, आणि ते त्यांनी काम केलं आहे. एक काम करणं सरकारचं खूप गरजेचं आहे की कुटुंब दहशतीखाली. कुटुंब दहशतीखाली मुख्यमंत्र्यांना तेच सांगणं आहे की ते त्यांचा भावाचं क्रूर हत्या झाल्यामुळे ते दहशतीखाली आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला संरक्षण कायमचं पुरवा अगोदर, कारण ते खूप दहशतीखाली आहेत आणि हे लोक गुंडगिरी करणार आहेत. त्यामुळं बीड जिल्ह्यात कुठंही काडीही वाजता कामा नाही. हे मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. गृह मंत्रालयाने कुठंही कोणाला नखसुद्धा खर्चटता कामा नाही आणि त्या कुटुंबाला तातडीनं संरक्षण पुरवा. ते भीतीखाली आहे, दहशतीखाली आहे. त्यांचा माणूस गेलेला आहे आणि त्यांच्या न्यायाच्या प्रतीक्षेत येते. न्याय त्यांना लवकर मिळाला पाहिजे आणि आम्ही त्यांच्या सगळा समाज पाठीशी आहेत, खंबीरपणानं पाठीशी आहेत. संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत आम्ही कोणी हटत नाहीत आणि हटणारसुद्धा नाहीत. तो शब्दही आम्ही त्यांनाही दिलेला आहेत आणि समाजालाही सांगतो, खंबीर या कुटुंबाच्या उद्यापासून पुन्हा आपल्याला ताकदीनं उभं राहायचं.